लग्नाच्या आधी माझ्याबद्दल तुझा कुठला गैरसमज होता का? केला की फोन केल्यावर आम्हाला नेहमी सांगणार की 5 मिनिटात येतो, पण त्याची 5 मिनिटं म्हणजे 20 ते 25 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतात. त्यामुळे ही मस्त इकडे जेव्हा तिकडे बघा हिरो बघत असते, दुकानाच्या पाट्या बघत असते, मी आपल्या गाडी चालवत जास्त खर्च कोण करतो? आता ती चल बाहेर जाऊया असं. कायम म्हणजे गेल्या कधी बहुतेक भटकंतीच्या जॉबला होती, फिरतीची नोकरी होती ती काय. वेलकम बॅक टू TNA वाईब्स. तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज ना कपल ऑलिम्पिक्स आहे ना चॅलेंज. आज आम्ही फक्त गप्पा मारणार आहोत. पण गप्पा शांत बसून कशा गप्पा मारणार? हो, तो एक प्रॉब्लेम आहे आणि एक्झॅक्टली म्हणूनच आम्ही सुरू करतोय TNA Unfiltered. म्हणजेच एक फनी पॉडकास्ट. सो आज आम्ही एकमेकांना प्रश्न विचारणार आहोत आणि खूप त्यात मजा येणार आहे. खूप गमती जमती होणार आहेत. कोण कसं उत्तर देत आहे, कोणाची खरी बाजू काय आहे ते पण आपल्याला आज कळणार आहे. आणि जो खोटं बोलेल त्याला आम्ही आधारात कळणार आहोत. ह्याचं काही याचं ऐकून. तर चला तर मग आपण आज चालू करूया ह्या पॉडकास्टचा पहिला भाग. चलो लेट्स स्टार्ट. फर्स्टमध्ये आहे फर्स्ट इम्प्रेशन. तर चला सुरुवात करूया आपण तन्मयपासून. तर तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, मला पहिल्यांदा पाहिल्यावर तुला काय वाटलेलं? मी जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो हिला तेव्हा असं वाटलं की तो बघण्याचा कार्यक्रम होता. सो एकदम ट्रेडिशनल असा नव्हता की एकदम डोक्यावर पदर घेऊन कांदे पोहे घेऊन येते असं एकदम चहा पोहे असं काय कार्यक्रम नव्हता, कारण मला तसं नको होता. तर नॉर्मल आधी अशी ती शांत वाटली, एकदम शांत सिंपल एकदम अशी गोड मुलगी वाटली अशी. सिंपल? हां म्हणजे तेव्हा वाटली. आता आता खतरनाक आहे नुसती खतरनाक. असू दे. माझा नेक्स्ट केडा आहे क्वेश्चन. पण मी आहे काय करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझ्याबद्दल पहिला गैरसमज काय झालेला तुझा? तोच मला सांगत तो खूप शांत मुलगी आहे. हा खूप मोठा गैरसमज होता. हे जे नाही तो तातेला असतो खूप जाम. तर माझा तिसरा प्रश्न आहे, मला इम्प्रेस करण्यासाठी तू काय केलंस? असं काही तू केलंसच नाही पण केलं. वा. तुला असं वाटत असेल. वा वा सुंदर. हे बरं आहे चोराच्या उलट्या बोंबा. किती काय काय केलेलं मी आता मलाच आठवत नाही काय केलेलं. पहिलं जेवढं आठवते मला लग्न ठरल्यानंतर बहुतेक पहिल्या बड्डेला 12 वाजता विश केलं मी. हो बरोबर, ते मला आठवतं लग्नाआधी. आणि लेटेस्ट तुम्ही आमचा पहिला हां birthday. बोल बोल बोल. लग्नाआधीचा आमचा पहिला माझा बड्डे होता, तेव्हा आम्ही रात्री विश केलेला 12 आणि लेटेस्ट तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला असेल तिच्या बड्डेला तिच्या पुष्पवृष्टी हो, केलेली. ते सुद्धा 8 वर्षांनंतर मग सरप्राईज मिळालं. देर आहे दुरुस्त आहे केलं आहे मग तसं असं ठीक आहे. सो माझे क्वेश्चन झालेले आहेत. असं एवढंच होते. आता तू तुझे अगदी प्रश्न भारी. विचार. तर पहिल्यांदा भेटल्यानंतर माझं इम्प्रेशन काय होतं पहिलं? काय नाही, असं शांत समजूतदार असंच वाटलं मला. काय असं खूप वेगळं काही इम्प्रेशन वाईट नव्हतं, चांगलंच. आणि भेटल्यानंतर असं वाटलं का असं हाच आपला माणूस आहे की ह्याचे आपलं टिनी जमलं आहे असं कधी वाटलं भेटल्यानंतर? भेटायच्या आधी का लग्नानंतर तर कसं काय? नाही तसं मला आधीच वाटलेलं, कारण आपण बोलत होतो लग्नाआधी, गप्पा मारत होतो, त्यामुळे तेव्हाच मला वाटलेलं की हां हाच तो आहे मुलगा असं. आणि तेव्हा जी गोष्ट तशी होती माझ्यामध्ये ती आवडलेली ती अजून आहे का तशीच? आणि ती कुठली गोष्ट आहे? हां आहे. कोणता? तेच समजूतदार पण आहे हा, जास्त. तेच. तेव्हाही तसाच होता आणि आताही तसंच आहे असं वाटतंय. कॉलर आहे तिकडे. हां. ओके, तर माझा पहिला प्रश्न आहे, लग्नाआधी माझ्याबद्दल तुझी सगळ्यात मोठी एक्सपेक्टेशन काय होती आणि लग्नानंतरची रियालिटी काय निघाली असं तुला वाटतं? बघूया आता हा काय सांगतो. मोस्ट प्रॉब्ली तरी जेवढ्या अपेक्षा होत्या आता तशीच निघाली. त्यामुळे असं काय वेगळं असं नाही आहे की खूप असं काय काय म्हणतात. तरी तुला सांगावं असं वाटत असेल तर तू सांगू शकतोस. इथे आपण सगळं खरं बोलायचं आहे, जरी फनी पॉडकास्ट असला तरी. नाही तसं काय वाटत नाही. हो, चांगली गोष्ट आहे. सो दुसरा प्रश्न आहे की लग्नाआधी तुला काय वाटलेलं मी घरात कशी असेल आणि आता ॲक्च्युअलमध्ये कशी आहे? लग्नात जसं वाटलं की घर सांभाळणारी आहे, व्यवस्थित एकदम. पण आता पण तशी आहे का की हां ऑब्विसली तशी आहे. ऑब्विसली नाही आहे तशी आहे. घर छान सांभाळते आणि मला पण सांभाळते छान. सो तिसरा प्रश्न आहे, लग्नाच्या आधी माझ्याबद्दल तुझा कुठला गैरसमज होता का? तो आणि तो बघायचा. आता म्हणजे दूर झालाय आता? नाही, तो मला सांगितलं तसंच की खूप शांत वाटली तशी नाही आहे ती. ओ माय गॉड, आता तुझा गैरसमज होता? हां मग. आणि शेवटचा प्रश्न, लग्नाआधी मी किती शांत वाटायचे आणि आता माझा खरा टेम्पर किती कळलाय तुला? हां खूप जास्ती काढायचं म्हणजे हा प्रश्न खूप ट्रिकी आहे. शांत म्हणजे तेव्हा असं वाटलं की खूप शांत आहे. आता कळलं की खूप आता सगळ्याच्या बाहेर आहे. उलट झालेलं एकदम. सो आता तू मला प्रश्न विचारायचा शांत. आहे. लग्नाआधी माझी कुठली सवय किंवा मला छंद आवडायचा? सवय? हां सवय किंवा असं किंवा आता तो आवडत नाही. ओके.
नाही असं काही हां लग्नाआधी हा जरा लवकर लवकर रिप्लाय द्यायचा मेसेजेसना लग्न ठरायच्या आधी, पण आता जरा ते कधी कधी मेसेज बघितलेही जात नाही, कधी कधी लेट होतो. चुनाव खतम प्रचार खतम. येस. सो इथे सवय थोडी बदलायला लागली. नेक्स्ट क्वेश्चन. लग्नाआधी माझा एक कुठला गुण आवडायचा आणि आता कुठला आवडतो? मे बी दोन्ही एकच असू शकतात किंवा वेगळे असू शकतात, कसंही. लग्नाआधी गुण असं काही सगळे चांगलेच आहेत गुण, हा. जे आधी आवडायचे ते आताही आवडतातच आहेत, त्यामुळे असं काही वेगळं नाही. हो बरोबर आहे, हे तर खरंच आहे, जे आधी आवडायचे ते आताही आवडतात. लग्न आधी जास्ती भांडायचो का आता जास्ती भांडतो? आता अर्थातच आता लग्नाआधी भांडायचंच नाही, कारण एवढा वेळच नव्हता, पण आता आम्ही भांडतो. आणि दोघांमध्ये कोण जास्ती शांत समजूतदार आहे असं वाटतं? लग्नाआधी होतं आणि आता कधी दोन्ही वेळा चालेल. अर्थातच हा थँक्यू. अशा प्रकारे झालेलं आहे. पार्ट 2 झालेला आहे. पार्ट 3. तर पहिली 3 अनॉईंग हॅबिट्स सांगायच्या आहेत एकमेकांच्या. तर ह्याची पहिली हॅबिट आहे की ह्याला वस्तू कुठे ठेवलेली तेच आठवत नाही, किंवा समोर जरी वस्तू असेल तरी मला सांगणार की अरे मला सापडतच नाहीये, पण समोर रुको जरा, पण ती ह्याला सबर करो. तो सगळ्या नवऱ्या जातींचा हा कॉमन प्रॉब्लेम आहे, जास्ती प्रॉब्लेम आहे हा. एक्सप्लेनेशन देऊ शकतो. तो नॅचरल आहे ते. आणि दुसरी हॅबिट अशी आहे की ह्याला भूक लागली की मग काय बघायलाच नको, ह्याचं एक्सप्रेशन तांडव. किंवा ह्याची पर्सनॅलिटीच वेगळी होऊन जाते. हा कोणीतरी दुसऱ्या ग्रहावरचाच माणूस आहे असं वाटायला लागतं, एवढं हो, आहे. मला भूक सहन होत नाही अजिबात. चिडचिड आणि सगळं. सो ही दुसरी आहे. आणि तिसरी हॅबिट अनॉईंग हॅबिट्स म्हणजे बाहेर गेला की फोन केल्यावर आम्हाला नेहमी सांगणार की 5 मिनिटात येतो, पण त्याची 5 मिनिटं म्हणजे 20 ते 25 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतात. 5 मिनिटात तो कधीच येत नाही. अरे, खूप गजब बेइज्जती है. काम असतं त्यामुळे कसं शक्य होत तो नाही. ह्या त्याच्यात तीन काय अशा खूप असतील, पण मी आता तरी 3 सांगितले. आणि माझ्या काही बरं हॅबिट्स असतील म्हणजे काय सवाल का? मला वाटत नाहीये. कुठेही गेलो किंवा जाताना असेल किंवा काही असेल, घरात जरी असेल तर इथे 1760 प्रश्न असतात. हे काय झालं, ते काय झालं, हे काय, ते काय, ह्याचा म्हणजे अर्थ काय, असू दे, हे या काय. सगळ्याच बायकांचे असतात. हे माझे काही जागतिक प्रॉब्लेम आहे. आणि फिरायला भरपूर आवडतं मॅडम ना, पण होतं कसं की म्हणजे ही दुसरी आहे. हा दुसरी. पण मला उगाच मग ड्रायव्हर बनवलं जातं ना, की मला नसतं जायचं, मग आता काय करणार, घेऊन जावं लागतं. अर्थातच मग जो माझा हक्काचा ड्रायव्हर आहे तोच माझ्या बरोबर असणार आहे. अच्छा ठीक आहे. त्यामुळे ही मस्त इकडे बघा तिकडे बघा हिरो बघत असते, दुकानाच्या पाट्या बघत असते, मी आपला गाडी चालवत. आणि तिसरी आहे तर याने शोधून काढल्या 3 हॅबिट्स. तिसरी आहे एकतर जो थोडा तसा म्हणजे हिची असं नाही, तो जसं म्हटलं ते मागाशी माझं सांगतं जागतिक पुरुषांचा प्रॉब्लेम असतो की वस्तू सापडत नाही, तसंच एक जागतिक प्रॉब्लेम महिलांचा पण आहे, जास्ती कोण लग्नाला बायकांचा, की तयार व्हायला खूप वेळ लागतो. तरी मी खूप पटापट तयार होते. 20 मिनिटं एवढी म्हणजे पण काय नाही. कमी आहे काय? एवढी पण नाही. तर अशा होत्या आमच्या नवीन हॅबिट्स. तशा खूप असतील, पण त्यातल्या त्यात 3 सांगितल्या. हॅलो. तर आता आम्ही अमृता आईला मी सासूबाईंना यामध्ये घेतलेलं आहे, कारण त्या आम्हाला तर रॅपिड फायर प्रश्न विचारणार. चौथा पार्ट आहे आमचा रॅपिड फायर, आणि त्यासाठी आम्ही आईला बोलवलंय. तो ती आम्हाला प्रश्न विचारेल आणि ज्याच्याकडे त्याचं उत्तर असेल त्याच्याकडे आम्ही पॉईंट करणार आहोत. जर त्याचं उत्तर असेल तो किंवा मी असं त्याचं उत्तर असणार आहे रॅपिड फायरचं, तर आम्ही एकमेकांकडे पॉईंट करणार आहोत जे तो करत असेल त्याच्याकडे. चला तर स्टार्ट करूया. लेट्स प्ले. पहिला क्वेश्चन. जास्त खर्च कोण करतं? अर्थ दे. जास्त झोपतं कोण? हा मी. जास्त रोमॅन्टिक कोण? मी. हाच अर्थात. जास्त चिडतं कोण? दोघंही. मग मोस्टली जास्ती ही. जास्त ओव्हर थिंक कोण करतं? ही. हां नाही, मी पण. हा मी पण. पण मी पण. हां. मी थोडं जास्त करू शकतो. पहिलं सॉरी कोण बोलतं? मी. अर्थात मी बोलते, पण हा पहिला. हां. तो झगडा नाही म्हणताय ना मला. जास्त जेलस कोण? कोणीच नाही. कोणीच नाही. दोघं पण नाही. जास्त खोटं कोण बोलतं? कोण कोणीच नाही. नाही. कोणीच नाही. खोटं नाही बोलत आम्ही. घरात बॉस कोण? ही. सगळ्यांच्याच घरात माहिती बॉस लेडी. कोणाला जास्त अटेन्शन हवी असते? हिला. कोण जास्त ड्रामा करतं? हा पण करतो, पण जास्त मी करते. हा पण शिकले 8 वर्षात शिकले. जास्तच विचारलं. जास्त गजब बेइज्जती है. तिच्याकडे थोडं शिकतो अजून मी आता. शिकलो अजून शिकलो म्हणजे चरण शिकतोय. हा सुद्धा करतो. कोण जास्त सेन्सिबल आहे? दोघेही दोघेही. दोघेही हां. आहेत.
कोण आधी चल बाहेर जाऊया असं म्हणतो? कायम ते म्हणजे गेल्या त्यांनी बहुतेक भटकंतीच्या जॉबला होती, फिरतीची नोकरी होती, ती कायम फिरायला तयार असते. हो बरोबर आहे. कोणाला सरप्राईज आवडतं? तिलाच. मलाच कोण जास्त स्टबन नाही? स्टबन हट्टी. तशी ही आहे, ठीक आहे, तर काय हीच आहे. हो, हां, मान्य करतो. झाले. सो रॅपिड फायर राऊंड झालेला आहे. आता आपण नेक्स्ट राऊंडकडे वळूया. पहिला प्रश्न, माझ्यातली सर्वात क्यूट गोष्ट. ट्रूथ Cute. बॉम्ब आहे त्यामुळे खरं बोलायचं. खरं बोलणं पडेल. क्यूट गोष्ट ती घरातलं वातावरण मी म्हणजे आमच्या दोघांमधलं वातावरण मी हलकं फुलकं ठेवते. ती छोट्या मुलीसारखी छान अशी हसत खेळत असते, त्यामुळे ते छान राहतं वातावरण. ओके असं. ही क्यूट आहे अशी. बरोबर आहे. दुसरा प्रश्न, आपल्यात भांडण झालं की खरंच कोणाची चूक असते? असं काय सांगू शकत नाही. हा तर खूप मग ट्रिकी क्वेश्चन आहे, पण तरी तुला जे Mostly उत्तर याचीच खरं असते. वाटत असेल ते Mostly याचीच असते. असू शकतं कधी कधी त्याची पण असू शकते. आणि जर तो शेवटचा प्रश्न, पुन्हा जर तुला लग्नासाठी तू मला चूज करशील का? हो. अरे वा 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 वा. तर तू आता मेरी बारी आहे. ट्रूथ बॉम्ब. हा प्रश्न आहे पण मी काढलाय बरं, पण असं वाटत नाही मला अशी कुठली गोष्ट आहे का माझ्यातली ज्यांचं तुला माहीत नाही. आय डोंट थिंक सो. नाही अशी कुठलीच गोष्ट नाही आहे, सगळंच माहिती असतं. आणि मी अशी कुठली गोष्ट चांगली करतो रिलेशनशिपमध्ये आपल्या, की अशी कुठली चांगली गोष्ट आहे ते असेल तर. समजून घेणं हेच त्याची सगळ्यात महत्त्वाची आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि एक कुठला गुण किंवा क्वालिटी बदलायची असेल तर कुठली बदलली पाहिजे, किंवा माझ्या स्वभाव कुठलं काय असेल तर, किंवा तू असेल बदलणार आहेस का पण? बोलायला काय ते. नाही, पण मला असं काही वाटत नाहीये कुठलं बदलायला पाहिजे असं वगैरे. पण थोडासा कधी कधी विचार केला पाहिजे. कधी बात तर कधी सही विचार है. केल्याशिवाय असं आपण गोष्टी करून जातो असं. तेव्हा असं माझ्याकडून पण होतं, पण अच्छा त्याच्याकडून पण. ठीक. सो असं आहे हे. असा 5वा राऊंड संपलाय. संपलेलं आहे. रिअल कपल टॉक Part म्हणजे आम्ही आम्हाला पुढच्या काही वर्षात काय करायचं आहे, किंवा माझ्याबद्दल ह्याला काही खटकत असेल तर ते सांगेल तो वगैरे किंवा जशी असं. सगळ्यांची स्वप्न असतात ना, की आम्हाला असं व्हायचं पुढच्या, तसं आमचं पण काय असेल तर आम्ही तुम्हाला ते सांगू. हां, म्हणजे आमच्या काही गोष्टी आहेत अशा यूट्यूबशी रिलेटेड, किंवा अजून आम्हाला काय काय करायचं आहे, कुठली स्वप्न आहेत, पण ती आम्ही आत्ताच नाही सांगणार. ती आम्ही जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सांगूच, किंवा त्या स्वप्नाच्या जवळ गेल्यावर आम्ही नक्कीच सांगू. तर असाच होता आमचा हा छोटासा कपल रिअल टॉक. तर 7वा राऊंड आहे ऑडियन्स क्वेश्चन्स. तर ह्यात तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत कमेंट्समध्ये, जे तुम्हाला वाटत आहेत आम्हाला विचारायचे ते प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायचे तुमच्या मनातले आहेत. असतील, हां. तुम्हाला विचारायचे असतील, तुमच्या पार्टनरला पण विचारू शकत नसाल, ते आमच्याबद्दल आमच्या तोंडून असतील. तुम्हाला जर विचारून घ्यायचे असतील तर तसे सांगा. हां, ते तुम्ही आम्हाला विचारायचे आणि त्याची उत्तरं आम्ही नेक्स्ट टी&ए अनफिल्टर या आमच्या सेगमेंटमध्ये आम्ही देणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. पण काही माझ्याबद्दल फनी म्हणू नका, खरं सांगतो ते जाम चिडवते मला. म्हणजे ह्याच्याबद्दल जास्त प्रश्न घेऊ नका असं त्याचं म्हणणं आहे, पण तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. जरी ह्याच्याबद्दल असतील तरीही विचारा. तर मंडळी, हा होता आमचा पहिला टी&ए अनफिल्टर्ड. तर आमच्या अशा रॅन्डम गप्पा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा, आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा कसा वाटला, आणि तुमचे काही क्वेश्चन असतील, पुढचा टॉपिक कुठला हवा असेल कुठला तर topic तो पण आम्हाला सजेस्ट करा. आम्ही नक्की तो पुढच्या ट्राय करू. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आणि नेक्स्ट एपिसोडसाठी टी&ए वाईबला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आता दोघे सिरियसली होण्याचा प्रयत्न सो स्टे ट्यून. भेटू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.